नर्मदेहर शुभप्रभात। तर आपला कालचा मुक्काम हा बाबईच्या म्हणजे आता त्याचं नाव बदललंय, माखननगर झालंय, त्या आपल्या गायत्री मंदिरामध्ये कालचा मुक्काम होता। तर असं हे गायत्री मंदिर आहे छानसं आणि सगळ्या सुविधा आहेत। तर तुम्ही बाबईला आलात म्हणजे आता बाबई ह्या पूर्वीचं नाव आहे आणि आत्ताचं नवीन नाव माखननगर आहे। तिथे गायत्री मंदिर आहे, त्याच्या समोर बरोबर तुम्हाला एक ओपन असं ग्राउंड दिसेल, खूप छान। म्हणजे आपलं शिवाजी पार्क कसं आहे तसं मोठं ग्राउंड आहे, फक्त शिवाजी पार्क खूप मोठं आहे। आणि काल आम्ही रात्री खूप उशीर झाला इकडे, भोजन व्यवस्था सुद्धा त्यांनी अन्नपूर्णा भोजनालय म्हणून आहे तिथे भोजन व्यवस्था केलेली होती। तर खूप छान झालं नर्मदेहर। तुम्हाला मंदिर दाखवतो मी। तर हे गायत्री मंदिर आहे, गायत्री परिवार बाबई म्हणून लिहिलेलं आहे। आता ते मला वाटतं बोर्ड चेंज करतील, बाबईच्या जागी ते माखननगर जे नाव झालेलं आहे ते करतील इकडे नर्मदेहर। आणि इथे बघा सगळ्यांची नावं आहे, आद्यशक्ती, ब्राह्मी, वैष्णवी, शांभवी, वेदमाता, देवमाता, विश्वमाता, ऋतंभरा, मंदाकिनी, अजपा, रुद्धी, सिद्धी, नंतर सावित्री, सरस्वती, लक्ष्मी, महाकाली, कुंडलिनी, प्राणाग्नी, भुवनेश्वरी, भवानी, अन्नपूर्णा, महामाया, पयस्विनी आणि त्रिपुरा, असा 24 गायत्री अशी नावं आहेत नर्मदेहर। आणि हे इकडचे बाबाजी आहेत नर्मदेहर। चलो बाबा आज्ञा दो, अभी हम लोग आगे बढ़ते हैं। मैया, हाँ हाँ बस मैया मदद करेगी। मैया की भरोसे चल रहा है, अपने पैदल कौन चलता, सबके पास बराबर 2 किलोमीटर नहीं चलता, नहीं चलता है, बराबर 3 किलोमीटर चल रहा है ना, ये मैया की मेहरबानी है। बराबर। नहीं मैया के बिना, वही तो बोले मैया के बिना। अभी कल यही बात कर रहे थे, अगर आप 3-4 दिन खुद ऐसे ही 20-25 किलोमीटर 10-15 किलो वजन लेके घूमो, आप बीमार गिरोगे। सारी बीमारी दूर हो जाती है। नहीं ऐसे घूमेंगे तो मैया किनार पे घूमते तो अभी 4 महीना और ऊपर हो गया, 14-15 दिन, वो मैया शक्ति देती है। फिजिकल एक्सरसाइज है बहुत बड़ी। हाँ हाँ नहीं इनका ठीक हो गया ना, सब दवाई बंद होगी, डायबिटीज सब वगैरह सब ठीक हो गया। चला मित्रांनो, तर तुम्हाला बाहेरचा परिसर सुद्धा दाखवतो। बघा सकाळी 5 वाजल्यापासून दुकान ओपन झालेलं। आणि इथे बघा येताना तार तुम्ही ह्या रोडवरनं या लोसंगाबादच्या, तर डाव्या बाजूला एक वडाचं मोठंसं झाड आहे, सुंदर असं वडमहाराज नर्मदेहर। आणि हे समोर ग्राउंड आहे ओपन असं। मला ॲक्च्युली शिवाजी पार्कचाच फील झाला। आणि हे समोर पचमध्ये टी स्टॉल वगैरे आहे, सकाळी लोक मॉर्निंग वॉक करत आहे। म्हणजे इकडे आपलं मुंबई इकडचं मुंबईचंच फील आहे, असं वेगळं वाटतच नाही आहे। आता हे बाबई वगैरे बोर्ड लावले आहे, नाव बदली करून सुद्धा अजून तसंच ठेवलेलं आहे, माखननगर नाव केलेलं आहे, बाबई कॅन्सल करून जसं नर्मदापुरम नाव बदललं गेलं तसंच नाव चेंज केलेलं आहे। तर आता आपण आपल्या पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहोत। आपलं ते बघा काय हॉर्न होतं, परिक्रमेच्या वाटेवर आपण आता पुढच्या मार्गाला निघत आहोत नर्मदेहर। आज आपण नर्मदापुरमच्या इकडे जाणार नाही आहोत, तर आपण इकडे जाणार इटारसी। तर आपण आज इटारसीला जाणार आहोत। इटारसी इथून 26 किलोमीटर आहे। तर असं हे गायत्री मंदिर आहे, इकडचं बघून घ्या। नर्मदेहर सकाळचे 7:45 झालेले आहेत आणि आपण इकडे परत एकदा चहा प्यालो आहे। आणि नेहमीप्रमाणे सुप्रभात, सूर्य महाराजांचं दर्शन घ्या, नर्मदेहर नर्मदेहर नर्मदेहर। आणि बघा छोटा मुलगा, त्याचं नाव नाही डेव्हलपमेंट आलं, सगळे लड्डू म्हणतात, लड्डू। मग मी म्हणालो त्यांना की त्याचं नाव बुंदी ठेवा, म्हणजे सगळे बुंदी लड्डू बोलतील, बुंदी लड्डू। चलो महाराजजी नर्मदेहर नर्मदेहर। 7:45 झालेले आहेत आणि आपण आता इटारसीच्या दिशेने निघालो आहोत। होशंगाबाद आधी तवा ब्रिज येणार, तो ब्रिज पण तुम्हाला मी दाखवेन। तो 1-1.5 किलोमीटर लांब ब्रिज आहे, मोठाच्या मोठा ब्रिज आहे, तर तो ब्रिज पकडून आपण जाणार आहोत।
नर्मदे हर तो इटारसीला जातो. आता 230-240 किलोमीटर उरले असतील. ओंकारेश्वर नर्मदे हर. आणि आता आम्हाला ॲक्च्युली ट्रेनचं तिकीट पण बुक करावं लागणार आहे, पण कन्फर्म तिकीट मिळेल की नाही, कारण भरपूर वेटिंग आहे. बघू आता कुठल्या तारखेचं बुकिंग करायचं आहे, कारण आपल्याला अजून ओंकारेश्वरची तारीख मैयाने काय ठरवलं ते आपल्याला माहीत नाही, मैयाला माहिती आहे. तर बघू एक टेंटेटिव्हली एक तारखेची कुठल्या तरी बुक करून टाकू नर्मदे हर आपल्या अंदाजाप्रमाणे. आणि जी म्हणजे मैयाच आपल्याला बुद्धी देईल कुठल्या तारखेची करायची, कारण मैयालाच माहिती आहे की आपण ओंकारेश्वरला कधी पोचू. नर्मदे हर. आणि आज गारवा आहे, बऱ्याच दिवसांनी आता पावशी तोंडातून वाफा निघत होत्या, म्हणजे बऱ्यापैकी गारवा आहे. नर्मदे हर. परत पेट्रोल पंप आलाय. मगाशी मागे अर्धा ते 1 किलोमीटर वरती ऑलरेडी एक पेट्रोल पंप होता, त्याच्या आधी पण एक पेट्रोल पंप होता. या रोडला पेट्रोल पंप भरपूर आहेत. होशंगाबाद रोड. अजून ह्या लोकांनी नावं बदललेली नाहीत, बाबाईचं नाव चेंज झालंय, तरी अजून ते बोर्ड तसेच लावलेले आहेत. त्याने माझ्या मते तरी चेंज करावेत. नर्मदे हर. कालभैरवांचं सुंदर असं दर्शन घ्या. नर्मदे हर. बम बम भैरव. भैरव. नर्मदे हर. नर्मदे हर भैरवनाथ. नर्मदे हर. सुंदर अशी मूर्ती आहे भैरवनाथांची. नर्मदे हर. आणि इकडे महाकाली मंदिर आहे, मठ माता महाकाली. अजून इथे बाबाईच लिहिलेलं आहे. नर्मदे हर. तर आपण त्यांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर तुम्ही होशंगाबाद रोडवरनं येताना उजव्या बाजूला हे मंदिर आहे बाबाईच्याच पुढे जरा आम्ही जिथे थांबलेलो, तर आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मंदिर एक अर्धा किलोमीटर आत आहे, पण खूप पुरातन असं मंदिर आहे. म्हणून बोला आपल्या तुम्हालाही दर्शन द्यावं आणि आम्हीही दर्शन घेत आहोत. नर्मदे हर. आणि जाण्याचा मार्ग देखील खूप सुरेख आहे, छान वाटतं आहे. आणि फुलं बघा ती सुंदर दिसतात आहेत. आतमध्ये बंगल्यासारखी घर म्हणजे रो हाऊस वगैरे असतात, त्याप्रमाणे कुठली कॉलनी नर्मदे हर कुठली कॉलनी वगैरे असते ना, तशी कॉलनी आहे, कारण सगळ्यांची घरं सारखी आहेत. नर्मदे हर. हे पुढे बघा किती छान दिसतात आहेत. हे कुठले ते क्वार्टर्स आहे वाटतं, सगळ्यांची घरं बघ ना सारखी आहेत. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. हा 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 मस्त वाटतं एकदम. हे आपल्या एअरपोर्ट कॉलनीत आल्यावर वाटतं ना थोडं. नर्मदे हर. एकदम शांतता आहे इकडे. नर्मदे हर. ही कसली झाड आहे तो? हा कसली? हे मोठी मोठी झाडं ललीची आहेत काय आतमधली? ते काय असतं ते? अच्छा, सावलीसाठी, बाकी काही नाही, फळ वगैरे काही नाही त्याचं. मध्ये मस्त वाटतं ना इकडे चालायला. प्लांट आहे इलेक्ट्रिसिटीचा. कार्य नाम सीसी रोड निर्माण विद्युत घर से काली मंदिर की ओर
अच्छा 2 लाख रुपयामध्ये बनवलं की काय? ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. एकदम ओपन अशी जागा आहे, लांब लांबपर्यंत. छान वाटतं. पिकनिक स्पॉट असतो तसं वाटतं. हे झाडाखाली. हां आवला बगीचा. ओके आवल्याची झाडं आहे ती, आवळ्याची झाडं. आवला म्हणतो मी पण ते आवला लिहिलं. हां 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 ते गोलवाले आवळे असणार. आवळ्याचं बाग आहे लांबपर्यंत. बघा मस्त. इकडे लहान मुलांना आणून खेळायला सोडलं तर काय धमाल करते. छान वाटतं. एकदम मस्त मेंटेन केलं आहे प्रॉपर्टी. फणसाची झाडं आहेत ती. भाजीचे फणस लागले बघा तिकडे. मध्ये हर तर बघा आपण जवळजवळ अर्धा किलोमीटर आत आलो आहोत. हां हां हे बघा हे आवळे आहेत. त्याला असणार लागलेले. आणि ही वेगळी झाडं आहेत, ही आवळ्याची नाही आहे. नाही नाही हे बघा हे उजव्या साईडला झाड आहे ना ते वेगळं आहे. हां हे कसलं झाड आहे माहीत नाही. छान आहे पण केवढं तरी एकर. मला वाटतं कितीतरी एकर. हो किती असेल हो 500,000 एकरच्या वरती असेल ना उजव्या साईडला. नाही आरामात केवढं लांब. हां नाही हो 50 एकर एवढी जागा. माझ्या मित्राचं फार्म आहे 19 एकर. लगेच संपते चालता चालता. अच्छा हे ही सीताफळाची आहेत वाटतं बाग. हां 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 ती पुढे. हां नर्मदे हर. आणि मंदिर आलेलं आहे डाव्या बाजूला. अजून हो हो पूजा. हे बघा आवळे लागले आहेत ना. हे काय हे काय सगळे आवळेच लागले तिकडे. इकडे पण आहे ना समोर. हां हां भरपूर आवळे लागले आहेत. मस्त. आवळ्याचं लोणचं खायला पाहिजे. मग ते खाली ते त्याचेच पडलेत आवळे फ्रेश. अजून इकडची दुकानं उघडली नाही आहेत पूजा सामुग्रीची. यामुळे लवकर आलं. कसलं कसलं आहे पण हे उमराच आहे का? नाही नाही हे काय वरती आवळे. अच्छा नाही नाही हे उंबर आहे आणि हे आवळं आहे आणि आंबा. हां पिपल आलंय. अच्छा 3 झाड आहेत. हां हां आवळे 3 झाडं एकत्र आहे. पूजा सामग्री भंडार. चला मंदिर तर उघडलं असेल आतमध्ये. नर्मदे हर. हो हो नर्मदे हर. खूप पुरातन असं मंदिर सांगितलं. तर मी विचार केला आपणही दर्शन घ्यावं आणि माझ्या सबस्क्रायबर जे आहेत त्यांनाही दर्शन मिळावं ही इच्छा. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. शिव शंभो. हा कालभैरव. नर्मदे हर. महाकालींचं दर्शन घ्या. नर्मदे हर मैया ओम. आणि छान दर्शन घ्या मित्रांनो. खूप छान असं दर्शन आहे. ही मैया आहे नर्मदा मैया आहे ना आपली. नर्मदे हर. छान असं मंदिर बनवलंय. सुंदर.
भगवान देख रहा है। जब तुम किसी को ठगते हो, झूठ बोलते हो, चोरी करते हो, हिंसा करते हो, रिश्वत लेते हो, किसी को सताते हो, तो याद रखो भगवान देख रहा है। तुम्हें कर्मफल अवश्य भोगना पड़ेगा। तुम दुखी होते हो, चिंतित होते हो, परेशान होते हो तथा परिवार की सुख शांति नष्ट करते हो। ऊपर बताए ये सब दुख तुम्हारे ही पाप कर्मों का फल है। भगवान ने तुमको आनंद स्वरूप बनाया है। यदि तुम्हें किसी प्रकार का भी दुख है तो तुम्हारे ही किए हुए पाप कर्मों का फल है। अब किसी प्रकार का पाप कर्म मत करो जिससे आगे दुख भोगना पड़े। सुख चाहते हो तो किसी को दुख मत दो। राईट, कोणालाही दुःख देऊ नये। नर्मदे हरिते. आपण आता मैयाला पाया पडूया. नर्मदे हर. आणि आपण किती हे आहेत की तिथून आपल्याला पाया पडता आलं असतं. ओ महाराज, ब्रह्माजी आहेत आणि इकडे शंकरजी आहेत. शंभो हर. तुम्ही ते जायला ते माई बाहेरून आम्ही करत होतो, नंतर कळेतून जायला रस्ता आहे. असंच असतं. सगळे मार्ग मोकळे असतात आणि आपणच आपले मार्ग बंद करून ठेवतो. नर्मदे आहे.